नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण घेणार आहे महादेवाची पिंड. त्याच्याखाली जे कमळ आहे त्याला आपण आज देणार आहे गुलाबी, एकदम फेंट गुलाबी कलर. तो शेड तर कसा तयार केला हे मी तुम्हाला सांगणार आहे. या शेडसाठी मी पांढरे 3 ड्रॉप व एकदम 1 थेंब लाल कलर घेतलेला आहे. म्हणजे एकदम फेंट बेबी पिंक कलर तयार मी केलेला आहे. हा बेबी पिंक कलर आपण कमळाच्या आतल्या बाजूला देणार आहे आणि बाहेरच्या बाजूसाठी आपण थोडा डार्क शेड तयार करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हा जो बेबी पिंक तयार केलेला आहे, हा बेबी पिंक कलर तो आपण आतल्या बाजूला देऊन घेतलेला आहे. आता आपण बाहेरच्या बाजूसाठी कलर तयार करणार आहोत. हा कलर आपण थोडा डार्क शेडमध्ये तयार केला आहे. बाहेरील बाजूस आपण डार्क शेडमध्ये सगळ्या पाकळ्या करून घेतल्या आहेत. हे बघा, इथे मी असं डार्क शेड तयार केलेलं आहे. याच्यासाठी लाल 3 घेतले, तुम्ही 3 ड्रॉप घेतले तर 1 पांढरा ड्रॉप घ्यायचा. त्याच्यानुसार हा आपण कलर तयार करून घेतलेला आहे. आता आपण करणार आहे कमळाची आउटलाईन, म्हणजे बॉर्डर करणार आहे. आता त्याच्यासाठी सुद्धा मी थोडा डार्क कलर घेणार आहे, म्हणजे ते कमळ उठून दिसेल. लाल कलरमध्ये एकच थेंब पांढरा टाकायचा, म्हणजे थोडा डार्क कलर राहतो. या कलरने मी आउटलाईन करून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी आउटलाईन सगळ्या पाकळ्याच्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर फॅब्रिक पेंटिंगमध्ये अजून काही शिकायचं असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी या पाकळ्या डार्क कलरने कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पूर्ण कमळाला डार्क कलरही देऊ शकता, किंवा शेडिंगमध्ये द्यायचं असेल तर शेडिंगमध्येही देऊ शकता. आता पुढं मी अजून कमळाला वरच्या साईडने थोडी शेडिंगसुद्धा करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. शेडिंगसाठी सुद्धा मी थोडासा डार्क कलर यूज करणार आहे. हे बघा, आता शेडिंग मी त्याच डार्क कलरने केलेली आहे. आता आपण करणार आहे शंकराची पिंड. त्याच्यासाठी त्याच्यावरती जे 2 हे काढलेले आहेत त्याला हायलाईट करून घेणार आहे, म्हणजे पांढऱ्या कलरने त्याला थोडंसं ते स्टार दिसतील. म्हणजे जर काळा कलर दिला तर ते स्टार नंतरून दिसणार नाही. त्याच्यासाठी मी ते आत्ताच हायलाईट करून ठेवते. ते पांढऱ्या कलरने हे बघा अशा प्रकारे हायलाईट करून घेतलं. आता आपण घेणार आहे पिंड. आता आपण घेणार आहे या पिंडीला काळा कलर द्यायला सुरुवात करणार आहोत. हे बघा, काळा कलर मी घेतला आहे. काळ्या कलरमध्ये 2-3 थेंब याचे टाकलेले आहेत, मीडियम 1चे. प्रत्येक वेळेसच टाकायचे. जेव्हा तुम्ही कलर करताय तेव्हा प्रत्येक वेळेस 2 थेंब तुम्हाला हे मीडियमचे टाकायचे आहेत. त्यांनी काय होणार आहे, कलर पटकन स्प्रेड होणार आहे. पाण्याचा उपयोग कधीही करायचा नाही आहे. पाण्याचा जर उपयोग केला तर ते अख्खं पेंटिंगवरती हे होतं, अख्खं पेंटिंगवरती ते स्प्रेड होतं. त्याच्यामुळे पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे. मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण दाखवून देईल की पाण्याचा उपयोग केल्यानंतरून कशा प्रकारे ते स्प्रेड होतं. आता करणार आहे आपण त्रिशूळ. त्रिशूळासाठी मी पहिल्यांदा आउटलाईन करून घेतलेले आहे. आउटलाईन केल्यानंतर त्याला आतून आता कलर करणार आहे. त्रिशूळ आणि डमरू मी अशा प्रकारे काळ्या कलरने आउटलाईन करून घेतलेली आहे. आता आपण करणार आहे शंकराच्या पिंडीवरील ते भस्म. तिथं आपण भस्म हा पांढऱ्या कलरचा असतो, त्यामुळे आपण तिथं पांढरा कलर देणार आहे. अशा प्रकारे एका भस्माची इथे मी पांढरा कलर दिलेला आहे. आता गोल्डन कलर घेणार आहे. गोल्डन कलरमध्ये सुद्धा मी 2-3 थेंब
त्या ह्याचे टाकणार आहेत मीडियम 1चे. हे बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही कलर करणार तेव्हा तुम्ही कंपल्सरी मीडियम 1चे 2 थेंब त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. गोल्डन कलरनी करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राधा फॅब्रिक पेंटिंगला सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता मला कमेंटमध्ये. आता आपण हे केलेलं आहे इथे बेलाची पानं. बेलाच्या पानाला हिरवा कलर असतो, त्यामुळे मी इथं बेलाच्या पानाला पहिला हिरवा कलर करून घेतलेला आहे. त्रिशूळाला जर तुम्हाला दुसरा कोणता द्यायचा असेल तर तसंही तुम्ही देऊ शकता, पण शक्यतो गोल्डन कलरचाच बेस्ट राहतो व चांगला. शक्यतो त्रिशूळाला गोल्डन कलरचा असतो. आता आपण कलर दिल्यानंतर परत एकदा हायलाईट करून घेणार आहे, का तर ते जरासं डिझाईन उठून दिसतं हायलाईट केल्यानंतर. बेलाच्या पानाला हिरवा कलर देऊन झाल्यानंतर त्याला वरतून आपण थोडेसे पानांच्या रेषा काढणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे जो पेंडीवरील भस्माचा जो गंध होता तो काळा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाल कर्नरने एक अशी हे केलेली आहे. हे बघा, आता आपण डमरूसाठी मी काय केलेलं आहे, इथं 2 थेंब निळा आणि 2 थेंब लाल असा करून मी हा चॉकलेटी कलर तयार केलेला आहे. हे बघा, हा मी चॉकलेटी कलर तयार केलेला आहे. 2 थेंब लाल आणि 2 थेंब निळे अशा प्रकारे मी हा चॉकलेटी कलर अख्ख्या डमरूला करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता डमरू झाल्यावर जी बाहेरील बाजू आहे तिथे मी पांढरा कलर करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 थेंब मीडियमचे टाकायचे आहेत, म्हणजे कलर लवकर स्प्रेड होतो. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. शिवरात्रीसाठी तुम्ही हा ब्लाऊजवरती सुद्धा ही डिझाईन करू शकता. धन्यवाद.